आज आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी। ही कथा आहे एका ब्राह्मणाची, त्याच्या 2 मुलींची आणि साक्षात सूर्यनारायणाच्या कृपेची। जो कोणी ही कथा मनापासून ऐकतो आणि हा वसा घेतो, त्याचे दारिद्र्य दूर होऊन त्याला अक्षय सुख प्राप्त होते, अशी या कथेची महती आहे। चला तर मग श्रवण करूया ही पवित्र आणि मंगलमयी कहाणी। अटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे। तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता, तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं, सचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्यात, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकढ तूप असावं, मेहुण जेवू सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठविले। ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला। तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली, पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या। ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक। तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। त्याच्या मनात राग आला। तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला। वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं। गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक। तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातांत दिली। वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली। नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले। बायकोनं मुलींचा समाचार विचारला। जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली, आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे। इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। तेथे प्रधानाच्या दासी होत्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं। वाटेनं जात असता सूर्यनारायण मायाच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला। घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं पण कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं। दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला। प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, न्हाऊ माखू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली। वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली। घरी गेला, घडलेली गोष्ट आईला सांगितली। दैवानं दिलं पण कर्मानं नेलं। तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले। घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला। तोच नारळ गडगडत विहिरीत पडला। घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं। चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं, त्याचा योग्य आदर सत्कार केला, त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली। सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला। घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं। 5व्या आदितवारी आपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली। दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला। बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, न्हाऊ माखू घातलं, साडी चोळी नेसायला दिली। प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली। काय वसा करतेस ते मला सांग। बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं। राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला। ती बहिणीच्या घरी राहिली। श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली। इकडे राजाला भाग्य आलं। राजाने छत्रचाम्र देऊन बोलावणं केलं। राजा येताच ती घरी जायला निघाली। एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केले। वाटेने निघाली। पहिल्या मजले स्वयंपाक केला। राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं। तोच कहाणीची आठवण झाली। हाकारा केला, डांगोरा पिटला। कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले। कोणी उपाशी नव्हता।
वाटेनं एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळी विक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली, 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठं भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतरणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं, त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेत स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला, म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार, तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कानाडोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पाला होता, तो उताणा केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळ, डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी होती ही आदित्य राणूबाईची अद्भुत कहाणी. श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते, हेच या कथेतून आपल्याला समजते. सूर्यनारायणाचे हे व्रत आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच पौराणिक आणि धार्मिक कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सूर्यनारायण तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.